तुला माणसाला मोर मोर करतेस, तुलाच नाव जाय पाहिजे काय? फुटणं नाही फुटलं म्हणजे असं करायचं, धरायचं कपड्यात आणि फोडायचं, कसं म्हणायचं अगं चिमणीच्या दाताला बोलली. ते 18 माणसांनी माझी आई दळण दळून स्वयंपाक करून घालायची. ते बाजरीच्या भाकरी त्याच्यात चुरून खायचो, हाणायची आमच्या आईला. आमची आई गरीब लई होती. आम्हाला कपडे घ्यायचे म्हणले हे का ती सुतळी एक घ्यायची आणि त्या सुतळीचं माप घ्यायचं, मग ती कुठवर लागायची ती तिथवरती सुतळी बघा. माणसाला पाणी प्यायला हौद नसायचं, पाणी घेऊ देत नव्हते. जित्रावाला पाणी प्यायला हौद असायचं त्यांच्या घरी पहिलं. असलं मोठं डबं न्यायचं घरनं, त्या डब्यात गुळवणी करायचं. मग एक जण ती कोटवळ्या असायचा, त्याला डाळ शिजवायची. कोण असायचं? ती कोटवळ्या. कोटवळ्या म्हणजे त्याच्या ताब्यात सगळं द्यायचं. होय. आणि त्याला म्हणून ती कोटवळ्या म्हणायची. स्वयंपाक चांगला झाला पाहिजे, नाहीतर इथं चावडीला तुझी पुळी बांधली जाईल अशी म्हणायची. मग ती चावडी पुढे मग जायचो स्वयंपाक करायला पुरणपोळीचा. मग तिथंच पाट न्यायचं, वरवट न्यायचं, चुली मांडायच्या दगडाच्या, मग तिथंच स्वयंपाक करायचा. शाळा होती होती की? होय. आपली असली पडकं खिंडार त्याच्यात होती शाळा. पडक्या खिंडारात. कुठं होती शाळा? कासारवाडीला. पहिलीपासून माझी तिथंच झाली शाळा 4थी पर्यंत. मग 4थीला आम्हाला परीक्षाला केंद्र नव्हतं. मग आम्हाला ह्याला 4थीला परीक्षाला पहिली केंद्रावर परीक्षा होती. मग तिथं नव्हतं ना केंद्र, मग परितीला जायचं होतं आम्हाला. तिथनं पर्यंती जवळच होती. मग त्या पर्यंतीला आम्ही सकाळचं 7 वाजले की आमची आई आम्हाला उठवायची लवकर, आपल्या आंघोळी करून भाकरी बांधून द्यायची. आपली चटणी, त्याल चटणी चिरगुटात भाकरी बांधायची आणि जायचं आपलं. ते दप्तर पाटी असली ती असलं, आता ही निघाली ती दप्तर. पहिलं असली कशाची बी पाटी असली की ती पिशवीत दप्तर भरायचं आणि जायचं. आणि मग तिथं जाऊन बसायचं. पहिले ते 4थी पर्यंत गावातच होतं? गावातच होतो, कासारवाडीतच. आणि कशी होती शाळा? तुम्हाला दिवस आठवते? आठवत्यात की. कसं होतं दिवस? ते दिवस कसलं चांगलं होतं. आता कशाचं दिवस आहेत. पहिलं तसलं पडक्यात शाळेत पण किती तिथं करमायचं, सारवून काढायचं. गुरुजींना आम्हाला पहिलं खुर्च्या नसायच्या असल्या, आम्ही दगडाचे त्या दगड गोळा करायचो, दगड गोट, आणि त्याच्या आम्ही ती माती भरून ती गुरुजीला अशी खुर्ची तयार केली होती. कसली खुर्ची? त्या दगड गोट्याची सारवून चिकल मातीनं तसली आम्ही ती खुर्ची त्या गुरुजीला बसायला. दगड गोट गोळा करून आणायचो. पोरी आम्ही पोरं सगळे पोरं बादलीनं पाणी आणायची आणि आम्हाला आणून द्यायची पाणी. मग आम्ही चिकल माती गोळा करायचो, दगड गोट गोळा करायचो. आणि मग असा चांगला गुडघ्याच्या मोचाचा असा कट्टा केला एक असा चौकोनी खुर्ची सारखा, आणि मग त्यात ती गुरुजींना बसवायला आपलं करायचं. सारवून काढून सगळं स्वच्छ पांढरं शाडूच्या मातीनं सारवून आम्ही सारवायचो. आम्ही पुरी सारवायचो. किती लोक तुम्ही? आम्ही पुरी होतो की एका वर्गात आमच्या बघा 10 पहिलीच्या वर्गात 12 पुरी होत्या. पहिले खेडेगावात अशी शाळेत लावत नव्हते. आणि ही जी कट्टा गुरुजींसाठी बनवलं होता, किती बनवलं होतं? ती पहिलीतच बनवलं होतं. पहिलीत एवढ्या लांब? एवढ्या लांब. कळत होतं तुम्हाला? कळत होतं. 7 वर्षाशिवाय पहिले शाळेत घेत नव्हते. 7 वर्ष झाल्यानंतर पहिले शाळेत घ्यायची. पुरी कोण कोण होतं तुम्हाला आठवतंय का? आठवतंय की. कोण कोण होत्या? एकीचं नाव रतन होतं, एकीचं नाव गोदा होतं, एकीचं नाव इंद्रायणी, एकीचं नाव सुबा, एकीचं नाव वंचा, परत जिजाबाई, आशा कृष्णा, मी, परत सुमन, आकाताई, अशा ह्या मुली होत्या शाळेत. सगळ्यात जीवलग कोणी होती? जीवलग माझी वंचू. वंचाळा म्हणायची ती माझी जीवलग मैत्रीण. आणि बेबी एक. काय एवढ्या जीवलग होत्या त्या म्हणजे घरा शेजारी घर. त्याच्यामुळे ते काय झालं, उठलं सुटलं जायचं त्यांच्या घरी. मग आधी त्यांचं पाणी भरायचो, आधी परत आमचं पाणी भरायचो. एकामेकीचं पाणी भरू लागायचो, झाडून काढायचो एकामेकीचं, सगळं करू लागायचं. ते बसली चुलीत भाकरी शिकायचो. अशा गौऱ्या घ्या शेण आणायचो, माती मळायचो आणि त्याच्या आम्ही अशा भाकरी थापायचो. आई भाकरी करू द्यायची नाही, चुली पुढं इस्तू पोळल हे म्हणून. मग आम्ही अशा मातीच्या भाकरी करायला बसायचो. शेणा मातीच्या पहिल्या भाकरी थापलेल्या आहेत आम्ही. खेळत खेळत आपलं शेण माती करायचो, माती खेळायची, भाकरी करायच्या, वाळू घालायच्या तिथं आणि म्हणायचो कपडे घ्यायचो, पुरीनं चला पवायला म्हणायचो. राघवाब्याच्या ढोला पवायला चला.
राघू आंब्याचा ढो त्या नावाचं, त्या ढोचं नाव होतं व राघू आंबा. हा राघू आंब्याचा ढो म्हणायचो त्याला. होय. हा मग तिथं आम्ही पवायला जायचो, मग लांब लांब अशा उड्या टाकायची एकामेकी, हा. पवायचो, वाळूत लोळायचो, अजून परत पवायला यायचो. होय. किती जण असायचं पवायला? आम्ही असायचो की 5-6 मुली असायची जवळच्या, बाकीच्या रानाने शेताने राहायला होते त्यांच्या. होय. हा मग ते यायच्या कधी कधी नाही यायच्या. हा. मग अशा आम्ही आपल्या घरच्या घरी जवळच्या आपल्या 5-7 जणी होतो, ती जायचो आम्ही. हा. हा कधी भांडण करायचं का तुम्ही पोरी? नाही, आमची कधीच भांडणं झाले नाही ते. होय. नाही कधीच. चेष्टा मस्करी चालायची का? होय होय. कसं कशा करायचं? चेष्टा मस्करी थोड्या कशा असायच्या तुमच्या? काय असायचं? असंच आपलं, ए तू लय हायच ग, तू लय तू माणसाला मोर करतीस, तुलाच नाव जाय पाहिजे काय, आम्ही पण तुझ्यासारखंच आहे की, बर. असं आम्ही म्हणायचो की एकामेकी. एकमेकीला जीव कसा लावायचा हो तुम्ही? जीव लावायचं आपलं, तिला एवढं काय असलं आपलं पहिलं काय खायला असायचं दुकानात तरी, हा. चॉकलेट नसायची पहिली, हा. गोळ्या असायची, लेमन गोळी, ती बारक्या गोळ्या एवढं लेवडले त्या गोळ्या असायच्या. बर. मग ती गोळी आणली की तिचं 4 तुकडं करायचो, 4-5 तुकडं होते तेवढं करायचो. आणि अजून काय करायचो, फुटणं नाही फुटणं म्हणजे असं करायचो, धरायचो कपड्यात आणि फोडायचो. कसं म्हणायचो, अगं चिमणीच्या दातानं फुलली. होय. हा. आणि ती वाटून खायची. आणि ती मग वाटून खायची. ते होय. तेवढ्याने आपल्या जवळच्या लय जीवलं घायचं तेवढ्याने ती वाटून खायची. बर. मग तिनं दुसऱ्या दिवशी आणलं म्हणजे तिनं तसंच करायचं. हा. असं करायचो. कसल्या गोळ्या असायच्या त्या पहिल्या बारीक गोळ्या असायच्या, लेमन गोळ्यासारख्या अशा बारीक गोळ्या, आणि ती पिवळं फुटाणं हळद लावलेलं ते एक असायचं फुटाणं. मग ते फुटाणं पण घ्यायचो कधी 5 पैशाचं घेतलं म्हणजे अशी चिपट भरायचं त्या 5 पैशाच्या फुटाण्यानं. होय. हा मग सगळ्याला मोठ द्यायचो, खायचो आम्ही. होय. हा कोणाचं दुकान होतं होती? ते बाळू फरतडे. होय. हा काय काय असायचं दुकानात त्या? त्या दुकानात काय नाही, गोळ्या आणि फुटाणं, आणि त्यांचं ते आपलं काय दुकानातलं ते असायचं, ती पेंड ही त्यांनी ठेवलेली, गुरासने असलं असायचं, तेल ही पहिली साखर नसायची ना दुकानात, गुळा असायचा. हा मग ती गुळा असायचा त्या दुकानात, तेल असायचं. पाट ती पहिलं काय घड्याळ नसायचं, कोंबडं आरवलं की उठायची. मग कोंबडं 3:30ला आरवायचं. मग तेव्हा आमची आई उठायची. मग संध्याकाळच्याला दळण हे करून घेतलेलं, नीट करून घेतलेलं, ती दळण तिथं उशालाच ठेवायची, पाटी दळणाची झाकून. आणि मग ते उठायचं पाटच, दळायला बसायचं. मग ते दळण दळायचं पाटचं. पाट दळण दळायला लागले की मग झोपायचो आम्ही, आपलं मांडीवर जाऊन झोपायचं. झोपीतनं उठायचं, ते दळण दळायला लागले की असं जायचं आणि आईच्या मांडीवर झोपायचो. मग ते आई गाणी गायला लागले की आम्हाला झोप लागायची. शाळेतली गुरुजी कशी शिकवली तुम्हाला? आता गुरुजी पहिलं की ती 4वी-5वी वाला गुरुजी काय शिकवणार राहायची काय, त्याला ते आम्हाला ह्या पाठी शिकवायचा. ए मुलीनो, तर का तुझ्या घरी शेत आहे का? तर होय आहे की. मग जाते, तुझ्या शेतात काय केलंय? तर तिनं म्हणले का नाही, भुईमुगाच्या शेंगा केले त्या, चवाळीच्या शेंगा केले त्या, की हरभऱ्याचा ढाळा आहे. मग जाते आणा जमाला. मग ते जायचं, ते गुरुजीला इतकं आणायचं उपसून बसा आणि ते त्याला द्यायचं खायला, त्यानं खायचं, इतकं टलपर करायची आणि आम्हाला भरून टाकायला. हे असलं गुरुजी पहिलं. शाळा कशाची शिक. आणि आम्हाला सांगायचं, पोरीनो ती आता तुम्ही शिका, गवताचा काढा, ममकेचा काढा, बबटजीचा काढा, नळाचा काढा, ही तुम्ही असं काढा अक्षर आणि त्यालाच गिरवा तुम्ही. मग ती एक अक्षर 100 बऱ्या गिरवायचो आम्ही. हे असलं पहिलं गुरुजी. होता की काळा फळा, त्याला लिहून ठेवलेलं, तीच आपलं सारखं बघायचं आणि लिहायचं. हा सारखं ते बघायचं आणि लिहायचं, दुसरं काय नाही. दिनकर नैऋत्य सरतापे. होय. तुम्ही गुरुजी म्हणायचं का मास्तर म्हणायचं? गुरुजी म्हणायचं. होय. त्यांचा मार खाल्ला होता कधी? नाही, मारत नव्हती. मला नव्हता मार, हुशार होते म्हणून मला मारत नव्हता. अहो पहिला परीक्षेला गेलो आम्ही ह्याला परीतीला, किती 20 मुली म्हणजे आमच्या वर्गातल्या 20 मुली आणि 20 मुलं. मग हे एवढ्या 40 मुलात कुणाला उत्तर आलं नाही तिथं प्रश्नपत्रिकेत लिहायला. मग माझ्याकडे आले, मग मी लिहिलं बरोबर. ते मला प्रश्न आलेला ते मी उत्तर बरोबर लिहिलं. मग ती काय प्रश्न होता, सगळ्यात सर्वात उंच जास्त शिखर कोणतं? मग ते सगळ्या मुलांनी काय काय लिहिलं, मी लिहिलं कळसुबाईचं. हा मग ते मला माझा 4थीत पहिला नंबर आलता. हा 4थीत माझा पहिला नंबर आला. मग आता 5वीला कुठं जायचं, खेडेगावात मसवडला शाळेला घालायचं, मसवडला किंवा देवापूरला. मग आता तिकडं म्हणली घालायचं कशी शाळेला, मग तिथं म्हणली घालायची, आपली अडचण नाही, कोण आहे हिला म्हणते.
हा. काय कळायचं आहे नाही हा. म्हणून मग मला फळवणीत घातलं शाळेला. हा. फळवणीत आमच्या वडिलांचा आजूळ आहे ना, हा. त्यांची मामी माम तिथं होतं, मग तिथं मला घातलं शाळेला कितवीला? 5वीला. बर. मग मी 5वीला तिथं होते बघा. मग 5वी पर्यंत राहिली तिथं मी शाळेत. हा. 5वीला बी माझा 3रा नंबर आला. बर. 6वीत जायला. हा. मग 6वीत मी गेली नाही, माझ्या आईला लय काम असायचं. माझ्या आईच्या मागं 18 माणसं होती. बर. मग त्या 18 माणसांनी माझ्या आई दळण दळून स्वयंपाक करून घालायची. मग मला ते आईचं काम बघू वाटत नव्हतं, मग मला लय वाईट वाटायचं. हा. मग वाईट वाटायला लागलं, मी म्हणलं मी देते शाळा सोडून म्हणलं. बर. मग ते मी दिली शाळा सोडून. 18 माणसं म्हणजे माझं 7 चुलतं बर. आणि आज आजोबा हा. 2 जणी हा. आणि माझी आई आजी आणि आजोबा हा अजून आणि 7 चुलतं होतं मला. हा. 8-9 जण झाले. हा. आणि आम्ही हा. 2 बहिणी हा. आणि 2 बहिणी पण आमच्या ह्याची मावळणीची मुलं बी आमच्यापाशीच ठेवलेली. बर. ती 4 होती. हा. हा. अशी मिळून 18 जण हा होते. 18 जण होते. आणि त्यांचा स्वयंपाक करायचा. त्यांचा स्वयंपाक मग माझी आई करायची. बर. मग आईला काम पडतंय म्हणून मग मी म्हणायची नको मला शाळेला जायला. काय काय करायचे आई स्वयंपाक? आई माझी सकाळचं उठायची, पाठच कोंबडा आरवलं की उठायची, दळण दळायची. परत झालं दळण दळायचं झालं 5ला की तिथनं परत उठायचं की परत दळण पीठ भरायचं आणि ठेवायचं तिथं पाटे भरून की परत झाडलोट करायची, शानगान काढायचं चित्राबाचं. परत शिरडांचं लोटायचं, ते चुलतं लोटत होतं शिरडांचं. आणि मग परत तिथनं मग आंघोळ ही करायची, पाणी ठेवायचं, आंघोळ करायची. मग पहिलं चहा नसायचं पेत आमच्यात. मग गुळाचा चहा कोण माझी आईनं आजोबानं आजी प्यायची. मग त्यांना केला की मजानं आम्ही बाजरीच्या भाकरी त्या चहात चुरून खायचो. बाजरीच्या भाकरी चहात चुरून मजानं खायचं गुळाच्या चहात. तेच टेस्टी लागायच्या. आता कशाचं पावन खरे आहे आता नाही. मग आईला स्वयंपाक करायला कोण नसायचं? मी मदत करू लागायची. दुसरं कोण नव्हतं? चुलत्यांची लग्न झाली नव्हते माझ्या लग्नानंतर माझ्या चुलत्यांची लग्न झाले ते. होय. आणि मग घरात खायला काय असायचं? घरात असायचं की ज्वारीची भाकरी, बाजरीच्या कधी करायच्या, परत चपात्या असायची कधीतरी. घरचे माझ्या आई वडिलाच्या घरी शेती होती, मग ती साडी पेरायची, मग ती साडी करायची. मग ती घरी आई मुसळानं साडी काढायची, खपली घरीच काढायची. पहिल्या गिरणी नव्हत्या ना. आणि मग सकाळचं उठलं की मग म्हणायची जात्यावर दळायची. मग मी म्हणायची अगं तमक्या तिकडं संभूखेडला गिरण आहे वहिनी, आम्हाला दळणं दे की बांधून आम्ही दळून आणतो. अगं गपचिपच माझ्या आईला सासर बसलंय उठावं. कसं काय? होता सासर. कसा सासर बसावं म्हणजे काय? आजी आमची मारायची आमच्या आईला, काम सगळं करून घ्यायची तिच्याकडून. तुम्ही बघितले? होय. काय करायची? करून घे. माझ्या पोराने बघितलंय. काय करायची? मग हाणायची आमच्या आईला. आमची आई गरीब लय होती. बर. हाणायची का? काहीतरी आपलं निमित्त करायचं, आपलं काहीतरी लागतं सासूला थोडं तरी निमित्त कशाचं. काय म्हणायचे आठवतं तुम्हाला? मग काय आम्ही मग हे करायला लागलो की मग मला कळायला लागलं ना, मी नव्हती तिला काय. मग भांडायची मी आमच्या आईला, आजीला. आमच्या कायला भांडते, आमच्या आई गरीब आहे, काय बोलत नाही म्हणून तू तशी करते काय. म्हणजे पहिल्या बायांचं लेक ऐकण्यात असायचं, आता ऐकतात का लेक? मग आई तुमच्या आई काय म्हणत नव्हती सासूला? अजिबात नव्हती काय बोलाय नाही, काय सुद्धा नाही. गपचिप मार खायची, गपचिप सहन करायचं, कुठली बी गोष्ट सहन करायची. मग आमचा आजोबा भांडायचं ना आमच्या आजीला, का त्याला लोकांच्या लेकराला हे करते, एवढं आपलं काम करतय, धंदा करतय, तू का तशी करते, त्याला छळते, असं म्हणायचं की आमचा आजोबा. होय. मग आजी काय म्हणायची? आजी आमच्या आजोबालाच भांडायचे. तुम्हाला काय करायचं आहे म्हणायचे. म्हणजे आमचं वडील काय बोलत नव्हतं. आमचं वडीलला नुसतं सांभाळायची लेकरं, हे भाऊ सांभाळायचं, कसं मोठं होत त्याला ते बघायचं. दुसरं काय बघायचं? दुसरं काय नाही बघायचं. शेती किती होती? शेती होती की 5 एकर शेती होती माझ्या वडिलाला. होय. मग शेतीत कोण कोण राबायचं? पुन्हा का जायला लागली की चुलतं, पुन्हा चुलत्यांची लग्न झाल्यावर, माझं लग्न झाल्यावर पुन्हा त्यांची ती करायला लागली. काय काय होती शेतीत त्यावेळेस? त्यावेळेस कापूस करायची, भुईमुगाच्या शेंगा करायची, ज्वारी, मका, ऊस लावायची, ऊस करायची, ऊस करत होती, सगळं करायची. बर. आणि तुम्ही जात होता शेतात? जायची की कधी कधी. होय. साळे म्हणजे गहू ही करायच्या टायमाला जायची की. गहू काढू लागायचा, बडवायचा, पहिले टिपाडावर बडवायचा, आता मशीन निघाली त्या. होय.
कसं पहिलं असायचं? चिपाडावर अशा पेंड्या धरायच्या सपा सपा आपटायच्या आणि पुन्हा ते बडवण्यानं बडवायच्या लोंब्या. हा. हा हे असलं पहिलं होतं. कोण कोण असायचं? मी असायची, आमची आई असायची, वडील असायचं, चुलत हा. एक चुलती होती हा. ते असायचे. आम्ही किती गहू व्हायचं? गहू व्हायचे की भरपूर होत होते की गहू. किती? गहू ज्वारी 10 पुती गव्हाची व्हायची, ज्वारीची व्हायची, मका करायची. होय. हा सगळं बडवूनच करायचं का? सगळं बडवूनच होय. करायचं. हा सगळं बडवूनच करायचं. बर. मग असं तुम्ही पाखरं वगैरे राखायला जायचं का? जायचं की. होय. हं. सांगायचं जरा पकरा काय दिवस काय कसं होतं काय काय असायचं नेमकं? काय नाही आपला आठवडा बांधलेला असायचा, त्या जायचं आठवड्यावर चढायचं हम्म. आणि गोपनीनं आपली पाखरं लावायची हाणून, दगड घालायचे लावायचं हाणून होय. पाखरं. हा. कशी गोपन कशी चालवायची ती? ही का आता अशी धरायची, अशी गोपन धरायची, हा. त्या गुपणीत दगड घालायचा आणि गरा 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 अशी फिरवायची, अशी हे करायची. मग ती पागुर तिचं वाजली की पाखरं उठून जायची. होय. हा आणि त्या ज्वारी रंग काय काय असायचो? गाजरं हरभरा कधी कधी टाकायच्या मध्ये. हा. मग ते भुईमुगाच्या शेंगाचं रान असलं की त्याच्यात मग ती शेंगा यायच्या त्या भुईमुगाच्या हा. त्या ज्वारीच्या रानात. मग त्याला म्हणायचं लांब्याचा भुईमुग आहे, हा. ही लांब्याच्या शेंगा आहेत त्या म्हणायचं. हा. मग ते उकरायचं काढून आणायचं खायचं. लांब्याच्या शेंगा म्हणजे? हा लांबी- ती लांबा आहे म्हणायची भुईमुगाला त्यात. होय. हा असं पहिलं म्हणायचे. अजून काय जुंधळात काय असायचं ते अजून? गाजरं. हा. मग खायचा हुरडा करायचा झाला. मग मैत्रिणी म्हणल्या का नाही आज आपण तुमच्या रानात हुरडा खायला जाऊ. मग आईला सांगून ठेवायचं. मग आईनं चांगली लांबत्या लांबत्या दांडीची कणस काढायची मोठी मोठी हा. आणि ती डबर खांदायचं, अशी आकटी खांदायची हा. आणि ठेवायची. मग आम्ही गवऱ्या गोळा करून ठेवायच्या, चटणी न्यायची संग, शेंगदाणा न्यायचं. होय. आणि मग ती परत हुरडा भाजायचा. मग आई आम्हाला चोळून द्यायची. मग खायचो आपला हुरडा. होय. हा हा. घ्यायचं घरी. आणि ती शंभर असायची का? होय. हा. हं. जायचं का मग तुम्ही? होय जायचो की. कोण कोण जायचं? पुरी पुरी जायचो आपला आम्ही. हम्म. हा. रानात कधी चोऱ्या केल्या का तुम्ही? पोरी पोरी नाही 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 तसलं काय केलं नाही. चोऱ्या म्हणजे शंदड वाळक असल्या नाही, हो. नाही. तर ज्याच्या त्याच्या रानात असायचं कोण कोणाचं खायला लागलंय. होय. हा बोर वगैरे होती का? होती की. हा. बारीक बोरांची झाडं अशी जायचं खाली फडकं एवढं लुडवली बोराची झाडं, त्याच्यावर खाली दडपं हातरायचं, वरणात छपाट्या घालायच्या आणि ती बोर पाडायची, ती घेऊन यायची घरी गोळा करून. होय. हा कसली असायची बोर ती? ती बारकी एवढं लिवडवली बोर लय गोड असायची. सणवार कसा असायचो पहिलं? सणवार पहिलं चांगलं कसलं ते आता कशाचं सणवार आहे तर सणवार म्हणले की माणसाला झोप लागत नसायची. हा. आम्हाला आमचं वडील लांब दुकान मसवडला जायचं बाजारला. हा. मग आम्ही बारक हा. मग आम्हाला कपडे आणायची जायची का नाही सणावाराला. हा. मग आमच्या आईला कधी दुकान माहित नव्हतं, मरेपर्यंत माझ्या आईला दुकान माहिती नाही, कपड्याचं दुकान माहित नाही, किराण्याचं माहित नाही, बांगडीचं दुकान माहित नाही, कशाचंच माहित नाही. हा. एवढी लेकांची लग्न लेकरांची झाली पण कधीच माझ्या आई बाजारला नाही. हा. नाही बरं. सगळं ते आमच्या वडिलांनीच करायचं. हा. मग ते आमच्या आईला बांगड्या भरायला कासार घरी, हा. संक्रांतीच्या टायमाला खण आणायला खण घरी ती का कुंभार घेऊन यायचा. हा. मग कशाला आमची आई कुठं जातच नव्हती राग अशी. आणि तुम्हाला कपडे घ्यायचे म्हणले मग आम्हाला कपडे घ्यायचे म्हणले हे का ती सुतळी एक घ्यायची हा. आणि त्या सुतळीचं माप घ्यायचं. मग ती कुठवर लागायची ती तिथवर ती सुतळी बघा. बरं. आणि त्या सुतळीचं माप घेऊन ते आमचे वडील कपडे आम्हाला आणायचं. होय. मग ती बरोबर बसायची. हा. तुम्हाला कधी दुकानात नेत नव्हते? नाही नव्हतं ते दुकान. होय. हा. आणि- म्हणजे दुकान लय लांब असायचं मसवडला आणि आम्ही राहायला कुठं कासारवाडीत. हा. मग ती किती 4-5 हितनं नाकलो जितकं मग बरं. कधी चालत जायचं हा. म्हणून जात म्हणजे चालत जायचं का पहिले? चालत इष्टी पहिले नव्हत्या इष्टी, पहिल्या. गाडी, सायकल काही नव्हती का? इष्टी नव्हती. चालत जायचे? चालत जायचं. होय. आणि मग लयच आपलं अर्जंट काम असलं तर एखाद्याची बैलगाडी भाड्यानं करायची, त्याला 3 रुपये 2 रुपये द्यायचं भाड्यानं हा. आणि ती गाडी न्यायची. मग तिथं मग त्या गाडीत बसवायची सगळीजण माणसं हा. आणि मग घेऊन जायची. ती ज्याला ज्याला कापडे घ्यायचे ती त्याला होय. बैलगाडीनं. हा तुम्ही बसला होता घरी? बसलो आम्ही बसून बसलो. गेलता? माझं लग्नाला वराड बैलगाडीतच आलंय की. होय. कसं चालतो तुमचं लग्न कसं चालतं? चांगलं झालं होतं की. सांगायचं जरा तुमचं पहिल्या लग्न काळात कसं? अशीच आलेलो देशाला जायचं म्हणताना आजच दारात सांगून ठेवलं बैलगाडी रंगवून झुली पांघरून बैलाला पहिल्या डिझाईनीच्या तसल्या झुली असायच्या मखमली, हा. शेंब्या लावून घुंगून माळा गळ्यात बैलाच्या, हा. तोडं पायात घालून बैलाच्या, हा. 4 पायात तोडं. हा. ते रंगवून ही सगळी बैल ठेवलेली इकडे लग्नाला यायचं म्हणल्यावर. बरं. मग तिथून आमच्या तिथं झुपल्या गाड्या 4:15. हा. मग आमची वराडा आलं खुडसात 12 वाजता. हा.
12 वाजता आलं तिथं खुडसात. बर मग खुडसात आल्यावर मग तिथं हे केल्या आपलं झाडं, चिंचेची झाड बघितलं, करंजाची ती झाडं होती, सावली दाट गर्द. मग तिथं बैल बांधली, त्यांना वैरण टाकली आणि मग तिथं मग जेवण नेहऱ्या केल्या तिथं सगळ्यांनी. मग ती नळाला पाणी होतं ना बाटघरच्या, तिथं कुणी आंघोळ्या केल्या, कुणी ही केली पवली. परत मग ते जेवण केलं. जेवण करणं घेतलं घरनंच आणलं. काय काय होतं? काय आपल्या चपात्या भाकरी ज्वारीच्या कुणाला खायच्या त्याला, भाजी बेसन. पहिलं बेसन भाकरीशिवाय काय होतं तेव्हा. हे असलं करून आणलेलं. मग तिथं जेवण केलं. मग तिथनं मग निघालो. मग इथं आम्ही 4ला आलो बघा. इथं वराड आमचं 4ला आलं. पहाटे 4 वाजता का संध्याकाळी? दिवसा 4 वाजता का? बर. आणि कसं झालं लग्न? चांगलं झालं होतं की आमचं पहिलं चावडीत लग्न होतं. चावडीत जेवण होतं आमचं. होय. काय होतं लग्नात जेवण? लग्नात पुरणपोळी. होय. असलं मोठं डबं न्यायचं घरनं, त्या डब्यात गुळवणी करायचं. मग एक जण ती कोटवळ्या असायचा, त्यानं डाळ शिजवायची. कोण असायचं? ती कोटवळ्या. कोटवळ्या म्हणजे त्याच्या ताब्यात सगळं द्यायचं. होय. त्याला ती कोटवळ्या म्हणायची. बर. ती त्याच्या ताब्यात द्यायचं. मग त्यानं डाळ शिजवायची. पाठपासून त्यानं उठायचं, डाळ चर मांडायचा, खादायचा. त्या चरात डाळ लाकडं टाकायची. ते मग हांड ठेवायचं त्याच्यावर आणि मग त्याचं आदान डाळीला ठेवायचं. मग ती डाळीला आदान ठेवलं की डाळ शिजाय घालायची. त्याच्यात ते गडीच पहिलं सगळं पुरुष मंडळी डाळ शिजवायला सगळं. मग डाळ शिजवायची आणि डाळ शिजली की येळायची बी त्यांनीच. मग येळून ठेवायची आणि मग परत प्रत्येक बायला हाक मारायची. दळून आणलेलं तिथंच. मग प्रत्येक बायला हाक मारायचे, या ही तुमच्या वाटण्याची ही डाळ ठेवली ही तर काढून प्रत्येकीनं या. मग पाट्या घेऊन जायच्या घरनं. गव्हाच्या पिठाला 1 पाटी आणि डाळीला 1 पाटी. ती डाळ द्यायची आम्हाला. ती पाटी पाटी डाळ द्यायची, पाटी पाटी पीठ द्यायचं. ती स्वयंपाक चांगला झाला पाहिजे, नाहीतर ही तर चावडीला तुझी पोळी बांधली जाईल अशी म्हणायची. मग ती चावडी पुढे मग जायचो स्वयंपाक करायला पुरणपोळीचा. मग तिथंच पाट न्यायचं, वरवट न्यायचं, चुली मांडायच्या दगडाच्या. मग तिथंच स्वयंपाक करायचा, सगळं तिथंच ठेवायचं. मग ती गडी गुळवणी करायचं, आमटी करायची. मग पहिली आमटीला शाक म्हणायची. शाक. बर. ती करायची आमटी. आणि ती परत मग सगळेजण जायचं ते जेवायला. आणि जेवायला काय असायचं? ताट असायची, पत्रवळी असायची, काय असायचं? ताट घरनं न्यायची. होय. ताट तांबी नव्हत्या. ताट तांबी आणि वाट्या न्यायच्या आमटीला घरनं. तिथं ते जेवण करायचं. स्वयंपाक करायला आम्ही जाणार की जायचो पुढे स्वयंपाकाला. बाया गडी मिळून स्वयंपाक करायची. सगळे मिळून स्वयंपाक करायचे. होय. काय काय असायचं? आमटी, गुळवणी आणि भात. होय. ह्याच्याशिवाय दुसरं काय? खीर नसायची. नाही, खीर नव्हती खीर. बर. आणि चांगलं लागायचं ग? लागायचं की 10 जणातलं जेवण पहिलं चांगलंच होतं. होय. ओरिजिनल पहिलं जेवण होतं. होय. आता काय. आणि किती वराड होतं तुमच्या लग्नाला? 2 बैलगाड्या. होय. आणि इकडची इथली माणसं इथं. होय. आणि बेंड बाजा वगैरे होता का? माझं 4 दिवस होतं. बँड लावलं होतं 4 दिवस. काय काय होतं? काय ते ही ढोलगी तसली असायची, पुन्हा ती कलाट, ती मोठंच्या मोठं ती असं वाजवायची. ते आता काय त्याचं नाव आपल्याला ठाव आहे ती. ते तसलं बँड होतं. गेलं आपल्याला म्हणायची या चॅप्याला गेले की च्या द्यायचा, तिथं बशी धुवान पालती घाला, असं होतं पहिलं. आम्ही चॅस पॅक कोणाच्या जात नव्हतो. का म्हणून म्हणायचं जायचं आपण धुयाचं ना, आपणला पालतं घालून यायला होते ते म्हणायचे. म्हणून मी म्हणायचे जायचं नाही कोणाच्या च्या प्यायला. आम्ही जाऊ द्यायचे नाही, आमच्या घरच्यासनी कुणालाच जाऊ द्यायचे नाही. कुणी बोलवलं तर बोल, तुम्ही बशी धुवायचं असता तर च्या पेणार मी म्हणायचे, नाहीतर आम्ही पेणार नाही च्या. माझ्यावर म्हणायची लय महादेची पूर्वी कोड आहे म्हणायची. आमच्या वडिलांना म्हणायची. कुणाला? मी धुतच नव्हते तर मी म्हणायची मैत्रिणीची आहे बशी का धुवायला होताय. मी नाही धुणार म्हणायची. तुमची वंचा पिल्यावर ना तुम्ही तिला धुवायला होता का म्हणायची. मग मी का धुते म्हणायची. मी नाही धुत म्हणायची. तुमच्या घरी यायची किती होय. मग आम्ही म्हणायचो वंचा आता तुझे म्हणायची तुझी पारवा का आम्हाला बशी धुवायला होती, आम्ही लावतो का ग तुला बघ बरं. मग आमच्या आई म्हणायचे गप्तच म्हणून ती बी माणसंच आहे की आपण बी माणसंच आहे की म्हणायची. मी त्यात काय असतंय तेव्हा म्हणायची. मी म्हणायची. मग मला म्हणायची पोरगी लय आगाव आहे. हे जे बदललं आता बघा सगळं, आता बदलले की कोणी बदललो?
महात्मा ज्योतिबाराव फुल्यानं बदललं, आंबेडकरानं बदललं सगळं. होय. हा, आंबेडकरामुळं सगळे आपल्याला हे झाले की हा. भेटलं बघायला सगळं चांगलं, होय. दिवस चांगलं त्यानं दावलं. काय केलं असं त्यांनी नेमकं काय म्हणजे अहो आपल्याला माणसात बसवलंय की नाहीतर आपल्याला ते कोणी पायरीला हे करत नव्हतं, गोमूत्र टाकत होती, ते कातर विटाळ झाला म्हणायची. ते पहिलं ते ही होतं लय शास्त्री, हा. ते शास्त्री काढायचं विटाळ. बर. हा, शास्त्री कसला विटाळ व्हायचा ते? शिवलं म्हणायचे आम्हाला, हा. त्यानं शिवलं विटाळ झाला म्हणायची. मग आता विटाळ कशानं काढायचा, हे तुला म्हणायचे प्राचित्य देतो. मग ती महात्मा ज्योतिबा फुल्यानं सगळं बंद केलं की. होय. हा, माणसाला पाणी प्यायला हौद नसायचं, पाणी घेऊ देत नव्हते. चित्रवाला पाणी प्यायला हौद असायचं त्यांच्या घरी पहिलं. हा. आपल्याला होतं का पाणी तसं पहिलं. हा. असं मग ते केलं की त्यांनी नीटनेटकं आंबेडकरांना. कोणी सोय केली, पाण्याची सोय कोणी केली मग? महात्मा फुल्यानं, आंबेडकरांना.